पश्चिम बंगाल येथे भाजपने मोठा विजय प्राप्त केल्यानंतर जळगाव शहरात कार्यकर्त्यांतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला होता। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर एका तरुणाने भाजपच्या कार्यकर्त्यांविषयी व महिलांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली असून महिला पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर संबंधित तरुणावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक श्रीकांत डिहुरे यांना निवेदन देत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे। पहा काय म्हणाले पदाधिकारी। काल 5 राज्यांमध्ये आपलं मतदान होतं, तर त्यापैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून आलं। त्यामुळे आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा कार्यालयात तिथे जमलेलो होतो आणि तिथे आपले पत्रकार बंधू आलेले होते आणि त्याच्यातूनच एक पोस्ट ते व्हायरल झालेली आहे आणि त्यांनी महिलांविषयी अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये, म्हणजे आम्ही बोलूही शकणार नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली कमेंट केलेली आहे। तर त्यांना आम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट देण्यासाठी आज एसपी साहेबांना भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेले आहे। मागणी हीच आहे की आम्ही एक भारतातल्या जबाबदार महिला आहोत आणि महिलांविषयी अशी चुकीची पोस्ट करणं हे एका सभ्य पुरुषाला शोभत नाही। त्यांच्याही घरात आई बहिणी आहेत आणि पक्षामध्ये काम करणं म्हणजे काही चुकीचं नसतं। पक्षात काम करणं ही पण एका प्रकारे देशसेवा आहे आणि जर आम्ही महिला घरदार आमचे मुलं बाळ सांभाळून जर आम्ही देशासाठी जर काही आमचं देणं लागत असतं म्हणून आम्ही पक्षासाठी जर काही काम करत असलो तर असं नाही की आम्ही चुकीच्या पद्धतीने काम करतोय। तर आमचं त्यांना हेच म्हणणं आहे की जर तुमची आई किंवा बहीण, तुमची मुलगी जर असं काही काम करेल उद्या उठून, तर तुम्ही त्यांनाही अशाच प्रकारे बोलाल का? त्याविषयी आम्ही एसपी साहेबांना सांगितलं आहे की त्यांना जाब विचारा आणि आमच्या समोर उभं करा त्यांना, मग आम्ही त्यांना स्वतःही जाब विचारू त्यांना, असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। कठोर कारवाईची मागणी आम्ही केलेली आहे त्यांच्यावर आणि आमचं एक म्हणणं असेल की यापुढेही कोणीही, पुरुष असो स्त्री असो, कोणीही विचार करावा की एक महिला असो पुरुष असो, आपण कमेंट करताना 100 वेळा विचार करूनच बोलावं। मी सौ नीतू महेंद्रसिंग परदेशी, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष। आम्ही भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे आज एसपी साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिलं। रोहिदास अडकमोल नावाच्या व्यक्तीने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिलांवर अपशब्द, घाणेरडे शब्द की आज मी तुमच्या समोर बोलू शकत नाही असे शब्दांवर फेसबुकला कमेंट्स टाकल्या। त्या संदर्भात आम्ही एसपी साहेबांना भेटून की त्याला ताबडतोब त्याच्यावर अटक करा, त्याच्यावर कारवाई करा। अगर आपण या संदर्भात कारवाई नाही केला तर या संदर्भात आम्ही मोठं आंदोलन करू, या संदर्भात एसपी साहेबांना भेटले।